ठीक आहे. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसंच झालं नाही अशी खंत उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन असा आशावाद सुद्धा त्यांनी बोलून दाखवला। अजित पवारांच्या या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी टोला लगावलाय। काही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही। जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते होईल। आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे। मी लिहिलंय सामनात। जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जर सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन होईल, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल। हे माझं आकलन आहे।